परिसरातील श्री गणेश सुभाष सूर्यवंशी यांना 1 जानेवारी 2018 रोजी एक कन्यारत्न प्राप्त झालं। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या मुलीला जन्मतः कानाचे होल होते, परंतु कानाच्या बाजूचा भागच नव्हता। त्यामुळे तिला 60% ऐकायला येत नव्हतं, तर 40% ऐकायला येत होतं। आपल्या या लहान लेकराच्या उपचारासाठी श्री सूर्यवंशी यांनी अनेक हॉस्पिटलांमध्ये चौकशी केली, त्याचप्रमाणे ट्रीटमेंट घेतल्या, परंतु त्यात त्यांना यश आले नाही। तसेच सदर उपचारासाठी लागणारा खर्च हा खूप मोठा होता व त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती। दरम्यान गणेश सूर्यवंशी हे अनेक मान्यवरांना, नेते मंडळींना आपल्या मुलीच्या ऑपरेशनसाठी भेटले, परंतु कोणीही म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही। शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आशाताई बुचके यांना भेटायचं ठरवलं। आशाताईंना भेटल्यानंतर ताईंनी गणेश सूर्यवंशी यांची केस स्वतः समजावून घेतली। त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे 8 दिवसांचा कालावधी मागितला। या 8 दिवसानंतर ताईंनी गणेश सूर्यवंशी यांना ग्रीन सिग्नल दिला। आशाताई यांनी तत्कालीन खासदार मनोज कोटक, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या मुलीच्या ऑपरेशन बद्दल चर्चा केली। त्या मुलीला ऑपरेशनसाठी लागणारं कानाचं मशीन हे आपल्या भारतात भेटत नव्हतं। ताईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार मनोज कोटक यांच्या माध्यमातून कुमारी रागिनी गणेश सूर्यवंशी हिची कोपलेर बाहा नावाची सर्जरी करण्यात आली आणि दिनांक 13 मार्च 2024 रोजी तिच्या एका कानाची सर्जरी झाली। त्यानंतर दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी तिच्या दुसऱ्या कानाची सर्जरी झाली। आता रागिनीला 100% ऐकू येतंय। रागिनीला ऐकायला आल्यामुळे तिला बोलायला सुद्धा येतंय। रागिनीची ही सर्जरी लीलावती हॉस्पिटल सारख्या नामांकित हॉस्पिटलला तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत झालीय आणि ताईंनी स्वतः जाऊन रागिनीला भेटून तिच्या आई वडिलांची विचारपूस केलीय। त्यावेळी त्या निरागस लेकराच्या चेहऱ्यावरचं हास्य व तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारं समाधान हे पाहण्यासारखं होतं।